10% सरकारी रोखेला एक्झाम मध्ये तुम्हाला सरकारी रोखे म्हणेल किंवा 10% कर्ज रोखे म्हणेल किंवा 10% गुंतवणूक म्हणेल. आलं लक्षात. मग आता हे सरकारी रोखे असेल, कर्ज रोखे असेल किंवा गुंतवणूक असेल, ही आपली अगोदर काय आहे बरं, संपत्ती आहे. दाखवलं ना संपत्ती बाजूस आपण दाखवली इथपर्यंत. आता जी काय आपण गुंतवणूक केला ते फुकट आहे का, नाही. जसं बँकेचं कर्ज घेतल्यावर त्याच्यावर आपल्याला व्याज द्यावं लागतं, तसं आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो एफडी वगैरे, तर तिथून आपल्याला काय मिळत असते, व्याज मिळते ना. मग आता इथं किती टक्के मिळणार आहे आपल्याला, 10% मिळणार आहे. बरोबर आहे. पण कंसात तारीख काय तर म्हटली आहे बघा आपल्याला, तारीख काय म्हणते बघा बरं. हा किती, 1 ऑक्टोबर 2018 खरेदी केले म्हणते. बरोबर आहे. 1 ऑक्टोबर 2018 खरेदी केला. आपलं वर्ष कधी संपायला इकडलं सांगा बरं मला, 31 मार्च 2019. बरोबर आहे. महिने मोजता येतात का. ओके. आता बा 1 ऑक्टोबरला आपण खरेदी केला 2018च्या. बरोबर आहे. तिथून 31 मार्च 2019 पर्यंत महिने किती होतात बघा बरं. ऑक्टोबर पूर्णाला, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे याचा अर्थ किती महिने झाले, 6 महिने. म्हणजे आपण खरेदी करून किती महिने झाले तर 6 महिने. मग आपल्याला व्याज किती महिन्याचं मिळणार आहे, 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं व्याज काढून बघावं लागेल का नाही आपल्याला. बघा बरं आता कर्ज रोखे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे. हा चला वर्किंग नोटमध्ये तुम्ही पण काढत चला. 40,000 गुणिले पहिलं किती टक्के, 10%. 10 भागिले 100. 10% म्हणल्यास किती झिरो कट करून उत्तर सांगायचं म्हणतो आपण. 1 झिरो कट केल्यास किती येते, 4,000. उत्तर किती आलं आपलं, 4,000. पण पर्सेंटेज नुसार काढलेलं कधी पण किती वर्षाचं असतं म्हणतो आपण, 1 वर्षाचं असतं. किती वर्षाचं असतं, 1 वर्षाचं. एका वर्षात किती महिने असतात, 12 महिने असतात. आपल्याला किती महिन्याचं व्याज काढायचंय, 6 महिन्याचं. तर बघा 4,000 एका वर्षात आले ना, तर गुणिले किती महिन्यात काढायचंय, 6 छेद एका वर्षात किती महिने, 12. बघा बरं का, 6 1 6 दुनी 12, नंतर 2 1 2, नंतर 2 दुनी 4, म्हणजे किती आलं बरं, 2,000. लिहून घ्या. आणि आता हे 2,000 जे आपलं व्याज आले, हे व्याज आले ना आपलं. व्याज कसर नेहमी आपण काय करतो म्हणतो, मायनस. कसर नेहमी मायनस आणि व्याज नेहमी प्लस. व्याज वाढतच जात असतं, वाढतच जातं. व्याज कमी होत जात असतं का, नाही. मग आता व्याज संबंधित पदामध्ये प्लस का मायनस आपल्याला, मग प्लस करा. मग इथं प्लस पोलिओ व्याज किती आले,